आज आपण बनवूया पॉपलेट फिश करी। त्यासाठी ते पॉपलेट घेतलेले 4 पीस। आपण आता यांची कटिंग करून घेऊ। अशा पद्धतीने कट करून घ्यायचे। तेल पॉपलेट आपण आता याच्यामध्ये हलके फ्राय करून घेऊ। फ्राय करून झालेले आहे, आपण आता त्यांना काढून घेऊ। जिरे, मोहरी, कढीपत्ता, चॉप केलेली हिरवी मिरची, बारीक चॉप केलेला कांदा आहे। कांदा ब्राऊन होईस्तोवर आपण परतून घेऊ। मीठ, हळद 2 मिनिटं आपण परतून घेऊ। कांदा आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे। त्यात आता 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट घालू। अद्रक लसूण पेस्टचा कच्चापणा जाऊस्तोवर आपण फ्राय करून घेऊ। बारीक चॉप केलेले टमाटे घालून घेतोय। टमाटे थोडे परतून घेऊ आपण। इथं आपण आता मसाला फ्राय झालेला आहे, याच्यात ग्रेव्ही घालून घेऊ। याच्यामध्ये मी टमाटर घेतले, काजू कनी, मगज आहे, तीळ आहे, खोबरे घेतलेले वल्ल, याची पेस्ट बनवून घेतलेली आहे फिश करीसाठी। मालवणी फिश करीसाठी मी ग्रेव्ही बनवून घेतलेली। ग्रेव्ही व्यवस्थित फ्राय झालेली आहे। ग्रेव्हीने तेल पण सोडलेले। आपण याच्यात काही मसाले घालून घेऊ। काश्मीरी लाल मिर्च पावडर, धना पावडर, चिकन मसाला, गरम मसाला, जीरा पावडर, आमचूर पावडर, व्यवस्थित मसाले मिक्स करून घेऊ। ग्रेव्हीसाठी याच्यात गरम पाणी घालून घेऊ। कोथिंबीर, ग्रेव्हीला आपण 5 मिनिटं झाकण देऊन उकळून घेऊ। 5 ते 7 मिनिटं झालेले आपल्याला बघू शकता। ग्रेव्हीला कसं तेल पण सुटलेलं आहे। ग्रेव्ही छान अशी आपली बॉईल पण झालेली आहे। फिश आपण पहिलेच फ्राय केलेले आहे, त्यामुळे जास्त शिजवायचे नाही आपल्याला। फक्त 2 मिनिटं त्याला एक उकळी येऊस्तोवर आपण परत झाकून ठेवू। एक उकळी आली का आपण त्याला काढून घेऊ। 5 मिनिटाच्या आत काढून घेऊ। 3 ते 4 मिनिटं झाले आपल्याला आता वाफ देऊन। आपण आता त्याच्यात फायनल टच लिंबू घालून घेऊ। कोथिंबीर, फिश करी रेडी। आपण आता सर्व करून घेऊ। मालवणी फिश करी रेडी।